फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असाल. झालेली आहे सकाळची सुरुवात आणि ते वाजलेले आहेत 7:30 आणि रात्री एक ब्लाऊज कटिंग केलं, त्यामुळे इथे हा पसारा असा पडला आहे. घराची पूर्ण अवस्था अशी झालेली आहे, एकदम खराब. इकडे तिकडे सगळे कपडे वगैरे पडलेले आहे. सगळं आता व्यवस्थित होणार आहे. इथे मी मुलांसाठी बटाटे उकडायला टाकले. तर चला फ्रेंड्स, भेटूया घरदार स्वच्छ झाल्यानंतर. तर फ्रेंड्स, इथे आता मैत्रिणी आलेल्या आहेत आणि स्वप्नाल ते हे ब्लाऊज शिवत आहे. तर आता ह्या ब्लाऊजची बाही आम्ही बाही शिवलेली आहे. कुठे गेली ती बाही? दाखवते नंतर. मग थांबा, ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर मग तुम्हाला मी बाही दाखवते. शिवत आहे. तुटतोय. आता बसलेले आहेत शीतलताई शिवण्यासाठी आणि इथे स्वप्नालताई आई तयार करत आहे. मी इथं शेंगा फोडते. आज एक मैत्रीण आली नाही, त्यांच्या घरी पाहुणे आले. आता इथे मी घेतलेलं आहे साधं ब्लाऊज शिवायला. काल मी जे तुम्हाला हिरव्या कलरचं ब्लाऊज दाखवलं ते इथे मी पूर्ण करून घेतलेलं आहे, दाखवते. तर इथे हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागावरती मी म्हटलं तुम्हाला की वेगळ्या कलरचं कापड आणले, वेगळ्या कलरचं नाही, वेगळं कापड आणले, सॉरी. आणि हा पाठीमागला भाग ते खूपच मोठं ब्लाऊज असल्यामुळे ना इथं मला ते उघडता येत नाही. तर आता हे पूर्ण शिवून वगैरे झालेलं आहे. दोरी पण लावलेली आहे मी. आता ह्याच दीदीचं हे सुद्धा ब्लाऊज एक आहे. आता हे दोन्ही पण ब्लाऊज तिने यायला येईल आज, कारण तिला उद्या ते घालायचे आहेत. आणि तिच्या मुलगीचं हे अशी तिन्ही पण ब्लाऊज एकाच दीदीचे आहेत. तर आता हे थोडंसं राहिले, हे पूर्ण करून घेते. ही दोन झाली, हे मी आता पूर्ण करून घेते. तर आता ह्या ब्लाऊजला सुद्धा इथे बघा, हे जे कापड आहे ना ते साडीतलं कापड आहे, हा भाग, आणि हा ब्लाऊज पीसचा. तर इथं सुद्धा कापड कमी पडत होतं, म्हणून मग साडीतलंच थोडंसं, साडी थोडीशी जास्त म्हणजे लांब होती, म्हणून मग साडीचं इथं कट करून घेतले थोडं ह्या साईडला. आणि असंच इथं क्रॉसपट्टीला वगैरे थोडंसं आलेलं आहे. तर आता मी हे पूर्ण शिवून घेते. फ्रेंड्स, ते ब्लाऊज माझं शिवून झालं आणि आता मी इथं घेतलेलं आहे ह्या साडीला फॉल लावण्यासाठी. आता मी याला फॉल लावून घेते. तर फ्रेंड्स, त्या पांढऱ्या साडीला फॉल लावून झाला, त्यानंतर मी ह्या हिरव्या साडीला फॉल लावायला घेतलाय आता. तर ही साडी नाहीये, सॉरी, हा मेकला आहे. तर फ्रेंड्स, त्या साड्यांना फॉल लावून घेतला आणि त्यानंतर मी इथं घातलेले आता ही खिचडी बनवायला. बघा, याच्यात सगळ्या भाज्या मिक्स टाकल्या, भाजून घेतल्या आणि मूग आणि तांदूळ घातले. मूग डाळ संपलेली आहे म्हणून मग मूग घातले. तर फ्रेंड्स, चला दाखवते मुलं काय करतायत. तर तुम्ही बघितलं आता, मुलं तिथं छान शेकोटी करून, आणि माझ्या बहिणीचे मिस्टर ते सुद्धा तिथं बसलेत छान शेकोटी करून. फ्रेंड्स, मी खिचडी कुकरमध्ये शिजायला घातली होती, पण कुकरमध्ये काय झालं माहिती आहे का, हे बघू शकताय, कुकरमध्ये खाली लागली ती, त्यामुळे मग मी त्यातून ह्यात कढईमध्ये घेतलेली आहे. आता दाखवते खिचडी कशी तयार झाली.
तशी तयार झालेली आहे. आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.